मॉर्निंग, हरि ओम, राम राम मंडळी. जय जिनेंद्र, जय योगेश्वर, जय कृष्णा, शुभ दिनम, राम कृष्ण हरी. अस्सलाम वालेकुम, सश्री अकाल, वडक्कम, सुप्रभातम. ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರಗಳು. ಹರಿ ಓಂ ಸಗಣ. ಗುಡ್ ಮಾರ್ನಿಂಗ್ ಸುಮಿತ್ ಸರ್, ಗುಡ್ ಮಾर्निंग. गुड मॉर्निंग ताई. गुड मॉर्निंग एवरीवन. अनम्यूट करा ताई. गुड मॉर्निंग जय जिनेंद्र. गुड मॉर्निंग, हरि ओम. गुड मॉर्निंग सुप्रभात, सुप्रभात. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, जय जिनेंद्र. गुड मॉर्निंग, हरि ओम सगळ्यांना. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आजच्या आपल्या गुड मॉर्निंग. टाइम साठी. जोरदार क्लॅपिंग, जोरदार क्लॅपिंग करणार आहोत ऑल सगळ्या लोकांचे, ज्यांचे ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग. गुड मॉर्निंग. जोरदार क्लॅपिंग करू ज्यांचे व्हिडिओ ऑफ आहेत पण तुम्ही सगळे ऐकायला लागलाय. तुम्हाला सगळ्यांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग, जोरदार क्लॅपिंग करू ऑल सगळे बच्चे कंपनी. जी सगळी मस्तपैकी स्कूलचे ड्रेस घालून अश्विनीचा मुलगा बसलाय बघा आता जायला. ओके, येस, क्लॅपिंग करू ऑल सगळे बच्चे कंपनीसाठी. तू आणि तिच्या आईस एका पंक्तीला क्लॅपिंग करू मध्ये 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 बोलणाऱ्यांसाठी. ओके, घरात कसं सकाळी सकाळी गडबड चालू असते, दंगा चालू असतोय ना, ते मग आम्हाला ऐकू येत आहे. त्यामुळे मध्ये मध्ये बोलणाऱ्यांसाठी पण जरा जोरदार क्लॅपिंग करू. आपल्या कॉलवर फक्त गांधीगिरी आहे, आपल्या कॉलवर दादागिरी बिलकुल नाही. ओके, चलो जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. विथ एनर्जी ड्रिंक, विथ स्माइल, विथ एनर्जी आपला फोटो काढणार आहे. एकदम पॉवरफुल एनर्जेटिक पर्सन आहेत हे सगळे. एक शशिकला ताई, डॉक्टर प्रसाद सर किंवा महावीर सर, या सगळ्यांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग. आणि मस्त पैकी आपलं एनर्जी. अजून वंदना पाटील, तुमच्यात अजून बोलणं चालू आहे. अरे म्यूट पण होत नाहीये त्या. काय करणार, शेतात गेलोय म्हणून सांगा लागलेत, बडबडायला लागलेत. वंदना पाटीलने जरा कॉल करा, त्यांना अनम्यूट करता येत नाही. भेटतंय मला, त्याचा कॉल येईल, वेटिंग वर ठेवलंय म्हणून. ओके, कोण घेणार आहे? एनर्जी ड्रिंक घ्या आता ग्लास. झाले. थँक्यू. झाले पण. ओके, चलो, थँक्यू. हा, मी सगळे म्यूट अनम्यूट करूच तोपर्यंत ना एक गोंधळ. बर, मिलिंद सर तुम्हाला एक तोपर्यंत कोण कालचे क्रांतीवीर वरच ठेवा, त्यांना म्यूट करता येत नाही. आणि आपण काय बोलालो हे त्यांना कळना झालंय. वंदना पाटील कोण आहे, त्यांना वेटिंग वरच ठेवा, त्यांना इकडे हे करू नका, कारण त्यांना कळत नाहीये. एकतर कॉल करा त्यांना आणि मग हे करा, कारण लक्षात नाही येत आहे त्यांच्या, ते बोलतायत ते. ओके, चलो, क्रांतीवीरला जरा शोधून काढा कुठे आहे, कारण पाप बिचारा किती दिवस झालं ऍड्रेस देतोय आणि आपल्याला होत नाही. आतलं भाड्याने दिलं नाही जागा. कोण घ्यायला लागले त्यांना? सुजाता पाटील जरा कॉल करा त्यांना. घेऊ नका ना वंदना पाटील नाव, त्यांना काही कळत नाहीये हो, त्यांच्याकडे रेंज नाहीये. ताई फक्त वेटिंगला ठेवू नका, रिमूव्ह करा, म्हणजे परत आता ते ऍडच होत नाही. रिमूव्ह करायचं हो, रिमूव्ह करायचं म्हणजे नाही, त्यांना काही ते लक्षातच येत नाहीये ना आता काय. मॅम केलं रिमूव्ह केलं. सारे ऑप्शन तोच आला होता. असू दे, मग काय प्रॉब्लेम नाही, कारण का आता आपल्याला पण इथे डिस्टर्ब होत आहे, त्यांना काही कळत नाहीये. ते शेतात आहेत, त्यांचं शेतातला विषय चालला. आता मला उपयोगाचा आहे, तुम्हाला काय उपयोगाचं आहे ते काहीच नाही. ओके, चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण. आजचा आपला फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. एक तर मी आशा पाटलांचा घेणार आहे आणि दुसरा घेणार आहे विद्या कुन्नुरेंचा. तर त्यामुळं दोन एक्सपिरियन्स होणार आहे. देवमोरे ताई तुम्ही पण अनम्यूट करा, हे करून ठेवा, व्हिडिओ ऑन करा. अशा ताई एका ठिकाणी थांबणार आहे काय, तोपर्यंत घेऊ मी दुसऱ्याचा? हो मॅडम, थांबते. हा, नाही तर तुम्ही इकडे तिकडेच करायला लागला, मी घेणार कसा ऍड्रेस तर आहे. बसा जरा छान पैकी.
हा यस चलो जोरदार क्लॅपिंग करू. आजचा आपला फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आशा पाटील. येस कंटिन्यू आशा ताई. गुड मॉर्निंग सर्वांना, शतायुषी फॅमिलीला आणि सर्वांना गुड मॉर्निंग. आणि सर्वांना माझ्या म्हणजे खूप मनापासून मी सर्वांना नमस्कार करते. कारण काय, या शतायुषी फॅमिलीमुळे आपल्या जीवनामध्ये काहीतरी बदल घडून आलेला आहे असं स्वतःच्याच मनाला आपल्याला वाटतं. आणि खरंच ही शतायुषी फॅमिली मॅडमचा आवाज आणि सर्वांना बघितल्यानंतर इतकं बरं वाटतं की असलेलं मानसिक शारीरिक आजारी नसताना आपल्याला शारीरिक आजार तर नाहीच राहिलेत, पण काही थोडस हातपाय दुखणं वयाच्या नुसार किंवा काय एसी लावल्यामुळे थोडस कसं तरी वाटणं ते सुद्धा सगळ्यावर ठेवून निघून जातं. माझं नाव आहे आशा पाटील, मी ठाण्यावरून आहे आणि मी 2021 मे महिन्यामध्ये याला ऍड झाली. सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहे ना हे ना. आवाज ब्रेक होतोय. हो मॅडम अशा ताई पहिल्यांदा ना तुम्ही व्हिडिओ ऑफ करा. आता येतो आवाज? हा येतो येतो. कारण आवाजाचा थोडा प्रॉब्लेमच सकाळी असतो रेंजमुळे. नो प्रॉब्लेम. व्हिडिओ ऑफ केल्यावर येतोय व्यवस्थित. हा आणि मला ही लिंक मालती तांडेल ताईंनी दिली. आपण म्हणतो ना कोणाच्या तरी मुळे काहीतरी घडते आणि तो मुळे खूप महत्वाचा असतो. आणि असंच बोलता बोलता मला आम्ही योगा करत होतो, काय करत होतो, पण अधून मधून काय म्हणतात ना, अमावस्या पौर्णिमा, कारण आपल्यासमोर काही ध्येय किंवा शारीरिक बद्दल आपल्याला काही माहितीच नसते. चांगली तब्येत आहे, खातो पितो, डॉक्टरांच्या गोळ्या घेतो आणि चालू सगळं. खाण्याचं काही माहिती नसतं, काहीच नाही. सॅलड तर खाणं माहितीच नसतं, पण तो मुळे असल्यामुळे कोणाच्या तरी तो मुळा खूप महत्वाचा असतो. आणि तांडेल ताईंनी ही लिंक दिली मला की काय हो आपण योगा करूया का, तुमची तब्येत कशी आहे. म्हटलं नाही, मला पित्त तर खूप असतं हो ताई, आणि मला काय अल्सरायटिस कोलायटिस डॉक्टरांनी सांगितला. असं असं झालं. वमन करताना माझ्या तोंडातून थोडस ब्लड आलं बाहेर. असं सगळं बोलणं चालू असताना त्या बोलल्या, हे बघा तुम्ही आता योगा करून बघा. म्हटलं काय तो योगा करून, आपण तर केला ना निकम गुरुजींचा ठाण्यामधल्या, पण तो आम्ही कसा करत होतो आपल्या मनानुसार. दाब माहिती नाही, ताण माहिती नाही, पीळ माहिती नाही, करायचा म्हणून सकाळी करायचा असं चाललेलं होतं. म्हणत अहो ही लिंक आहे आणि घर बसले आहे, करून तर बघा. आणि त्यांनी मला ही शतायुषी फॅमिलीची लिंक दिली आणि मी जॉईन झाले. जॉईन झाल्यानंतर मला ते योगा वगैरे खूप छान वाटलं आणि मी सतत आज 3-4 वर्ष नियमित योगा करते आहे. म्हणजे आता मध्यंतरी पाय मोडल्यामुळे माझा थोडा कमी जास्त झाला. मॅडमला विचारल्यानंतर गादी फाटली म्हणून थोडा काही दिवस कमी जास्त करत होते, थोडाच करते. तर त्या योगामुळे मला एवढा फरक पडला. मेन म्हणजे माझं जे अल्सरायटिस कोलायटिस किंवा पोटाचे जे काही मला त्रास होते, अगदी ऋतू बदलला किंवा थोडं खाण्यात आलं काहीतरी म्हणजे थोडस, तरीही माझ्या पोटामधून मला चिकट आव शेम पडायची. कारण त्या आतड्याला अल्सर झालेला नव्हता, पण काहीतरी प्रॉब्लेम डॉक्टरांनी सांगितले होते. आणि त्यामुळे मला इतकं पित्त व्हायचं की अक्षरशः ज्या दिवशी मला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी थोडं तरी मी आंबट वगैरे काही खात नव्हती, खूप सांभाळायची. 6 वर्ष मी मुगाच्या डाळीवर होते. तरी मला खूप स्वाती आला नाही, तरी मला खूप प्रॉब्लेम होत होता. आणि मग डॉक्टरांनी मला सांगितलं की तुम्ही ना फक्त फिक्कच खा, आणि मी फिक्क खाण्यावर राहत होती. पण जेव्हा मला ह्या शतायुषी फॅमिलीशी मी जॉईन झाली आणि मला फ्युएल बद्दल माहिती मिळाली, सकस संतुलित आहार जेव्हा मी घेतला 1 महिन्यात, आणि तेवढ्यात मला फरक जाणवायला लागला. अरे डॉक्टरांकडे एवढे पैसे खर्च करतो आपण, त्यापेक्षा हे सकस संतुलित आहार आपण नियमित घेतला तर. आणि म्हणून मग मी तो 21 मध्ये जून महिन्यापासून तो सकस संतुलित आहार जे न्यूट्रिशन्स आहे ते घ्यायला सुरुवात केली. आणि माझ्यामध्ये अगदी आश्चर्यकारक फरक पडला, जो 10 वर्षामध्ये फरक पडलेला नव्हता. डॉक्टरांच्या गोळ्या घ्यायच्या, अँटीबायोटिक पण घ्यायच्या, खूप काय काय घ्यायचं, त्यामुळे शरीरावर खूप परिणाम झालेले होते. अगदी शरीरावर
लाल चट्टे त्या ओमेज डी मुळे रॅन्टॅक झॅन्टॅक कसल्या कसल्या गोळ्या त्याच्यामुळे यायला लागले होते. आणि डोकं इतकं दुखायचं की ऍसिडिटी झाली म्हटली की त्या घरातल्या माणसांना हे इथलं एक हाड माझं भुवई जवळचं, डाव्या भुवई जवळचं असं दाबलं तरी दुखायचं. आता ते अगदी बंद झालेलं आहे. आणि म्हणून त्या 87 फॅमिलीला आणि त्या सकस संतुलित आहाराला खरंच मी काय त्यांची खूप खूप आभारी आहे. जेव्हा मी हे घ्यायला सुरुवात केली ना तेव्हा माझ्यामध्ये अचानक आश्चर्यकारक बदल झाला आणि मी ते न चुकता नियमित घ्यायला लागली. आणि नियमित घेता 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 आज मला माझे सगळे प्रॉब्लेम निघून गेले. मला ऍसिडिटीचं पूर्णपणे 3 वर्षामध्ये चुकून खाण्यामध्ये काही आंबट आलं तरच मला एखादी गोळी घ्यावी लागेल, नाहीतर मला काहीही ऍसिडिटीचा त्रास होत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या पोटामध्ये जे काही बिमारी होती, जो काही त्रास होता तो सुद्धा बिलकुल सगळा निघून गेलेला आहे. आणि त्यामुळे थँक्यू 87 फॅमिली, थँक्यू तांडेल ताई आणि मॅडम शेट्टे सर, सगळे सगळे अगदी जे आपल्याला ह्याच्यावरती नॉलेज देतात ना, ते सकाळी आपलं मॉर्निंग फ्युएल स्टेशन न चुकता ऐकायला पाहिजे. कारण त्यामुळे माणसामध्ये एक वेगळीच मानसिक शक्ती येते. शारीरिक तर आपण योगा करतोच, पण आपल्या मनाला खूप मोठा उत्साह, खूप मोठी उभारी येते आणि त्यामुळे दिवसभर अगदी माणूस काहीही करायला फ्रेश राहतो. आणि म्हणून मॉर्निंग फ्युएल पण चुकवायचं नाही असं तरी मला वाटतं. आणि आपलं योगा पण चुकवायचा नाही, पण त्यासोबत सकस संतुलित आहार जेवढा काही सांगितलेला असतो तेवढा घेतला तर डॉक्टरच्या गोळ्या बंद होतात आणि डॉक्टरचे जे काही साईड इफेक्ट शरीरावर होणार ते होणार नाहीत आणि आपल्याला बरंही वाटेल. थँक्यू 87 फॅमिली, थँक्यू मॅडम. चलो जोरदार क्लॅपिंग करू अशा ताईंसाठी. कारण का की आपण स्वतःवर काम करायला लागलो. आपण काय करतो माहितीये का, आपण औषधं घेतो आणि आपण गाफील राहतो. आपण काय करतो की आपण औषधं घ्यायला लागलोय ना, मग आपल्याला बाकी काय होणार नाही. पण जे काम करायला सांगितलेलं असतं ते आपल्याकडं होत नाही, म्हणून औषधांचे इफेक्ट तुम्हाला पाहिजे तेवढे जाणवत नाही. आपल्याला कसं औषधाला इफेक्ट आहे, पण तो आपल्याला इफेक्ट पण आहे आणि साईड इफेक्ट पण आहे. मग आपण आपल्याला काय पाहिजे ना ते आपल्याला एवढं पाहिजे असतं आणि आपल्याला एवढी सुरुवात झाली की आपल्याला वाटतं इफेक्टच नाहीये. आपण आणि पेशन्स पण लागतात ना, ह्या सगळ्याचा परिणाम असतो. ओके, चलो अजून दुसरा एक्सपिरियन्स आपल्याला कसं आहे, देवमोरीताईंचा जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण देवमोरीताईंसाठी. आणि कंटिन्यू. म्यूट काढता येत नाहीये का? ओके मॅडम. येस, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, नमस्कार. मी शशिकला देवमोरे इचलकरंजीहून आहे. मी बाय प्रोफेशनल एक बँकर आहे. मला खरं म्हणजे लिंक दिली आमची ताई सुवर्णा पाटील यांनी आणि सविता दानोळे ताई. आणि मला तशी स्वतःला काही गरजच नव्हती. मी जॉईन झाले ते मुलग्यासाठी. मुलग्याचं माझ्या वजन कमी होतं आणि त्याचे काहीतरी म्हणजे बाकीचे इश्यू काय नव्हते, पण वजन वाढत नव्हतं, त्याच्यासाठी मी जॉईन झाले. तो म्हणत होता प्रोटीन वगैरे बाहेरचं घेतो किंवा काय असं बाहेरचं काहीतरी घेतो, पण मला ठाम विश्वास किंवा हे असं दुसऱ्या ह्याच्यावरती नव्हतं. तो ह्या आपल्या 27 मध्ये जे न्यूट्रिशन किंवा फ्युएल जे मिळतं त्याच्यावरती मला विश्वास वाटला, म्हणून मी ते त्याच्यासाठी चालू केले. त्याचं वजन वाढलं, 1-2-4 किलो तरी वजन वाढलं, पण ठराविक आहे ना त्याचं आता सध्या चालूच आहे. पण मी घ्यायचं किंवा मी यायचं असा काय माझा आधी विचार नव्हता. सुरुवातीला काय झालं, बहीण घेत होती, तिचा मी इफेक्ट बघत होते, तिचं 7 ते 8 किलो वजन कमी झालं, तिचं ऐकत होते, बघत होते. पण माझ्यासाठी मी तिला ती घे म्हणायची, पण मी काय म्हणायचे, मी स्वतःवरती मी माझं काम करते किंवा मी हेल्थ कॉन्शियस असल्यामुळं मी स्वतः सगळं करू शकते. माझं वजन होतं सुरुवातीला 57 ते 58 किलो होतं, त्याच्या आधी 59 किलो होतं. पण मी काय केलं, तिचं ऐकून थोडंसं मी स्वतःवरती म्हणजे असं स्वतःच व्यायाम करायचा किंवा स्वतःवरती थोडंसं कंट्रोल करत करत जायचं आणि मी करू शकते असं तिला म्हटले मी. पण नंतर काय झालं, आपण सगळ्यांच्याकडे लक्ष, आपलं घरात आपण प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देत असतोय, पण स्वतःवरती कुणाचंच लक्ष नसते. मग मी स्वतःवरती थोडंसं लक्ष द्यायला चालू केलं आणि नंतर मला थायरॉइड वगैरे आहे. आता सुद्धा थोड्या गोळ्या 50 mg च्या चालू आहेत, पण मी स्वतःकडे लक्ष दिलं नव्हतं. ते नंतर काय करायला लागले,
मला हेल्थ इश्यू थोडे थोडे वजन वाढणं किंवा थोडंसं ओव्हर थिंकिंग असं व्हायला लागलं. टेन्शन स्ट्रेसमुळं जरा जास्त वजन वाढायला लागलं. मग मी नंतर तिचं थोडंसं बघितलं आणि माझ्यावरती मी काम चालू केलं. मग मी जॉईन झाले ऑक्टोबरमध्ये. पण 2-3 महिने मी फक्त अशीच फ्युएल न घेता अशीच मी करू शकते व्यायाम वगैरे असं म्हणून मी टोलवत गेले. नंतर मग थोडंसं जास्त वजन वाढायला लागलं आणि मी करते असं म्हणूनच केले चालू. पण 2 ते 6 महिन्यात माझं फक्त तेवढं स्वतःच्या ह्याच्यावरती 2 किलो कमी झालं. मग म्हटलं एवढे 6 महिने झाले माझं 2च किलो कमी झालंय, मग काय करायचं. मग सविता ताई आणि शशिकला ताईंनी तर फारच हे केलं म्हणून मी मॅरेथॉन मध्ये फेब्रुवारीमध्ये भाग घेतला. मॅरेथॉन मध्ये घेतल्यानंतर थोडस त्याच्यातून व्यायाम वर्कआउट कसा करायचा, किती खावं, काय खावं, किती पाणी प्यावं. आपण ऑफिस वर्क हे असल्यामुळं आमचा टाइम वेगळा देऊ शकत नव्हतो. पण तरी सुद्धा ह्याच्यातून फ्युएल स्टेशन ऐकून बाकीच्यांचे एक्सपिरियन्स ऐकत मी स्वतःवरती, आता धनाजी चौगले सर नेहमी म्हणतात, मनापासून मनावरती काम करायला, मनापासून मनावरती मनाला घ्या. तसं मी स्वतःवरती काम करायला चालू केलं आणि मनापासून मनावर घेतलं. त्याच्यामुळं हे माझं आता 6 किलो वजन कमी झालंय फ्युएल स्टेशन घेतल्यानंतर. आधी माझं 6 महिन्यात 2 किलो झालेलं, पण आता माझं 2 महिन्यात 6 किलो वजन कमी झालं आणि माझ्यात थोडासा बदल पण खूप झालेला आहे आणि वजन तर कमी झालंच आहे. त्याच्याबरोबर हे न्यूट्रिशन पण चालूच आहे. त्याच्या बरोबरच सुजाता मॅडम नेहमीच म्हणतात की फक्त वजन कमी करून पण नाही, आउटर न्यूट्रिशन पण तुम्ही घेत जा. आउटर न्यूट्रिशन घेतल्यानंतर माझ्या स्किन मध्ये आणि माझ्या चेहऱ्यामध्ये इतका इफेक्ट जाणवायला लागला की बाहेरचे म्हणजे बाकीचे सुद्धा विचारायला लागले काय करायला लागलेस किंवा काय खूपच छान दिसायला लागलेस म्हणून. त्यामुळं मी शतायुषीचे आणि बाकीच्या माझ्या सगळ्या कोच यांचे खूपच आभारी आहे. आणि शतायुषी मधून मला खूप 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 म्हणजे अगदी प्रेरणा, सगळ्या ह्याला मला प्रेरणा मिळते. थँक्यू शतायुषी, थँक्यू माझे सगळे कोच, थँक्यू मॅडम. यस देवमोरे ताई, सगळ्यात एक प्रश्न काय असतो माहितीये का, आपण सगळ्यात एवढं बहिणीच्यात रिझल्ट होता, मुलांमध्ये बदल झाला, तरी पण आपण का चालू करत नाही. एकतर पैशाचा विचार करतो ना आपण. होय. हा, मी तेच म्हंटल बहिणीला पण, मी स्वतः करू शकते आणि एवढे कशाला पैसे त्यात घालायचे असं म्हणून मी ओव्हर कॉन्फिडन्स मुळे स्वतःवरतीच फक्त करायला लागले. पण त्याच्यामुळं इफेक्ट मला 6 महिने झाले, फक्त 2च किलो कमी झाला. काय खावं आणि किती खावं, कसं खावं हे मला त्यातलं माहिती नव्हतं. फक्त आपण युट्यूब वरती वगैरे आपण भरपूर असे म्हणजे भरपूर मीडियामध्ये वगैरे आपल्याला माहित असते, आपण बघत असतोय, पण ते सगळंच बरोबर असते किंवा सगळंच आपल्यासाठी चांगलं असते असं काही नाही आहे. पण अहो युट्यूब वर ना देवमोरे ताई, परवा तर मी ऐकायला लागले होते ड्रायफ्रुट्स बिलकुलच खायचं नाही म्हणून एक सांगत होते, एक फ्रुट्सच खायचं नाही म्हणून सांगत होते. आता प्रत्येक जण त्यांची मतं मांडतोय. माझी बॉडी किती वेगळी असते, मला कशाची गरज आहे, मला कशाची गरज नाहीये. तू तर सांगत काय होते माहितीये का, हे पूर्वीच्या काळी नाशिकला पिकणारे द्राक्षे हे काय बाहेर पाठवता येत नव्हते म्हणून ते किसमिस बनवलं त्याचं. पण सगळ्यांना त्याची गरजच नाहीये, ड्रायफ्रुट्सची अजिबात गरज नाही. एवढं मला तरी इरिटेट झालं. म्हणजे काहीही सांगतात आणि सोयीस्कररित्या आपण काहीही घेतो. त्याच्या पाठीमाग रिअल काय सायन्स आहे, ते सायन्स त्याला काहीतरी कनेक्ट करायचा तरी विचार करायला पाहिजे आपण. तिथं जरा तरी सायन्स कनेक्ट करून खरंच न्यूट्रिशन व्हॅल्यू, गरज या सगळ्या गोष्टींचा जरा तरी अभ्यास करायला पाहिजे. आजकाल बोलण्याचं आपल्याला स्वातंत्र्य आहे ना, आजकाल आधीपासून बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. त्याच्यामुळं काहीही युट्यूब आणि याच्यावर येतं. आपण कुठं अभ्यास, चांगलं पण असतं, मी असं नाही म्हणत सगळंच वाईट असतं, चांगलं पण असतं. काय चांगलं आहे काय नाही आहे ह्याची पारख, ह्याची नजर तेवढे तीक्ष्णता मेंदूची आपली पाहिजे. मग आपण त्यातलं सोयीस्कर आपल्याला घेता येतं. देवमोरे ताई जे बोलले ना, आपण सगळीकडे लक्ष देतो फक्त आपल्याला सोडून, आणि आपण आपल्याकडे का लक्ष देत नाही. एवढे भारी बहिणीचे रिझल्ट एवढे सगळे असताना आपण फक्त आपल्यासाठी घेत नाही. माहिती आहे, आपल्याला असं वाटत असतं हे करून बघू ते करून बघू पैसे. पण मी तुम्हाला सांगते, ही फ्युएलला क्वालिटी आहे, त्याला अमाऊंट जरी असली तरी एक खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे.
की या अपॉर्च्युनिटीमुळं तुम्हाला हे सगळं फ्री पाडण्याची पण संधी आहे, मदत करून लोकांना. आणि आपण तेच तरी करायला लागलोय सगळेजण. किती लोकांना वाटतं ना, जास्त लोकांना मदत करा. मदत मदत म्हणजे काय, लिंक तरी द्यायची आहे, कानगड्डा पकडून ऐकायला तरी बसवायचंय. काय प्रॉडक्ट त्याच्यात घालालो नाही आपण, ज्याचं नशीब आहे तोच खाणार आहे. पण एक अपॉर्च्युनिटी त्यांना द्यायला पाहिजे. आणि आपण पहिला आपल्याकडे लक्ष द्या, स्वतःकडे. स्वतःचे हेल्थ लय महत्वाचे. मी माझ्या आरोग्याकडे पहिला लक्ष देणार आणि मग मी बाकीच्यांना सांगणार असं म्हणून त्याच्याशिवाय आरोग्य मिळतच नाही. ओके. आणि स्वतःवरती सुद्धा, आपल्या स्वतःवरती पूर्ण घर, आपलं बारीक सारीक सगळ्या गोष्टीकडे लक्ष असते, पण आपल्या शरीरामध्ये काय होत असतं ह्याच्याकडे आपलं लक्ष नसते. आणि सगळं घर हे पूर्ण सगळं कुटुंब आपल्यावरती डिपेंड असते आणि आपण तो विचार करत नाही कधी. करत नाही. प्रत्येक हा. व्यक्ती, ती स्त्री असो पुरुष असो, छोटे असोत मोठे असतो, वयस्कर असो, ज्या वेळेला वयस्कर माणूस जातो बघा त्यावेळेला कळतं की घरात कायम बसून राहणारी व्यक्ती एक गेली, लक्ष देणारी व्यक्ती गेली. असं किती गोंधळ होतो. पहिला आपण देतच नाही. आपल्याकडे छोट्या मोठ्या, मी तेच तरी सांगितले ना, मला काय सेकंड प्लस स्टेजला कळतोय यार, ती मला आधी कळायला पाहिजे होतं ना. कळतं, पण आपण जाणीवपूर्वक आपल्याला प्रायोरिटी न देता अदर गोष्टीला देत दुर्लक्ष करतो. असं सगळ्यांच्या बाबतीत होतं. एक देवमोरे ताईंच्या बाबतीत होतं, एक सुजाता गाडच्या बाबतीत होतं. असं नाही, आपण सगळेजण दुर्लक्ष करत असतो आणि फक्त आपण आपल्याला महत्व देत नाही म्हणून. आणि महत्व लई कधी देतो माहितीये का, लय मोठे चॅलेंज आल्यावर महत्व द्यायला लागतो. नाही, आधीपासूनच द्या. जे करता येतं ते करा. सकाळी 1 तास वेळ द्या योगासनाला. नाही जमलं तर ऐका तरी. नाही जमलं तर दुपारी प्राणायाम करा, वर्कआउट करा, काहीतरी करा, पण करायला पाहिजे. ओके. चलो, मला खाली लगे मेसेज पडायला लागलाय. आज डायनोशेक बद्दल माहिती आहे ना, 101% आहे. कारण का, की आपलं फ्युचर आहे ते. लहान मुलं म्हणजे त्यांचं आरोग्य खूप महत्वाचं असतंय. अगदी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत घरात एक मुलाची तब्येत बिघडली ना, तर छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्यावर त्याचा इफेक्ट पडतोय. कारण छोट असेल, बोलता येत नसेल आणि त्याचं बिघडलं तर त्याचा अर्क रडत असतं. वयस्कर लोक म्हणत असतात, अरे त्याला काय झाले बघा रे, अरे त्याला काय झाले बघा रे. म्हणजे काय, की आजकाल वातावरणातला बदल मोठ्यांच्यावर एवढा फरक पडतो तर छोट्यांच्यावर पडतोच पडतो. आणि आज प्रेग्नन्सी मध्ये डोहाळे जेवण अमुक तमुक म्हणून जे न्यूट्रिशियस फूड आहे त्याच्या ऐवजी आपण टेस्टी फूड देतो. आणि दुसरं, टेस्टी द्या, न्यूट्रिशियस म्हणून शोधा. तुम्हाला आम्ही आमच्याकडे शेतात काय पिकवतं हे मी एकदा सांगणारच आहे तुम्हाला सगळ्यांना. म्हणजे तो तरी मला स्वतःला असं वाटायला लागलं की स्पेशल टॉपिक 2 दिवस घ्यायला पाहिजे. आज शेताची काय स्थिती आहे, तुम्ही केला नसाल तर तुम्हाला शेतात गेल्यासारखं वाटायला पाहिजे. ओके. मला बघू कधी तारीख देतायत आणि त्याप्रमाणे तुम्ही म्हणाल मॅडम तुम्हाला कोण तारीख देते. नाही हो, हे सगळं तुम्हाला सगळ्यांच्या त्या त्या वेळेच्या परिस्थितीनुसार हे द्यायला लागतं, ते घ्यायला लागतं. ओके. चलो, जाणार आहोत आपण. आजचा टॉपिक आहे, आजचं फ्युअल इन्फॉर्मेशन आहे ते म्हणजे डायनोशेक. सगळ्यांसाठी गरजेचं आहे का, सगळ्या छोट्या मुलांसाठी खरंच गरजेचं आहे. आपण आपल्या मुलांच्यावर इतकं प्रेम करतो की त्यांनी बसून खावत म्हणून पण नियोजन करतो. म्हणजे स्वतःला किती पण चिमटे पडू देत पोटाला, जसं देवमोरे ताई म्हटल्या ना, आपण लक्ष देत नाही आपल्याकडं. गरज पडल्यावर सगळं करतो पण गरज निर्माण करत नाही आपण. आणि याच ही उदाहरण आहे की आपण मुलांसाठी सगळं करत असतो. मला तर ते डीमार्ट असू दे, अदर कुठले कुठले मॉल असू दे, तिथनं जे बाहेर येतात ना पालक, छोटं बाळ जर असेल तर अरे रे रे रे, किती कोल्ड्रिंक, किती बिस्किट, किती काय काय प्रकार, चॉकलेटचे एवढे सगळे त्याच्यातनं कॅरी करत असतात. फक्त मुलांच्या रिक्वायरमेंट. अजून पुढच्यानी बोलणार नाहीये. मॅगी, पास्ता, अमुक तमुक सगळं केवढं असतंय, भरलेलं असत्या ट्रॉली अक्षरशः. पण त्यात न्यूट्रिशियस अनन्यूट्रिशियस नाही बघत आपण. फक्त एकच, मला मिळालं नाही यांना मिळू दे, हा भाव असतो. पण आपल्याला अजून काय मिळालं नाही आणि आपण काय मुलांना देऊ शकतो ते आता जाणार आहोत विजय शेटे सरांच्याकडे.
विजय शेटे सर योग पंडित आहेत, योग प्राध्यापक आहेत, नॅचरोपॅथिस्ट आहेत, केमिस्ट आहेत. आणि ते केमिस्ट असल्यामुळे जास्त जिज्ञासू आणि अभ्यासू आहेत. कारण त्यांना बघायचंच असते ह्याच्यात काय, ह्याच्यात काय, ह्याच्यात किती कमी आहे, ह्याच्यात काय जादा आहे, हे कधी घ्यायला पाहिजे, हे कधी नाही घ्यायला पाहिजे, असं नुसता प्रॉडक्टचा किस पाडत असतात. आणि त्याच्यामुळं अशा अभ्यासू व्यक्तिमत्वाकडनं आता आपण जाणार आहोत, ऐकणार आहोत. सुमित सर ऑल म्यूट मीच टाकते, तुम्ही प्रवासात असताय. आहे बेटा. ये. अनम्यूट करा सर. येस, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर मॅडमनी माझं फार हलकं काम केलंय. आता बघा त्यांनी सांगितलं ना की डीमार्ट मधनं किंवा बिग बाजार मधनं बाहेर येताना ते पालकांचे ते काय जे मटेरियल घेऊन येतात त्यात काय असतंय, तर ते जे काय असतं की नाही जे वस्तू घेतात तर त्या सगळ्या अनहेल्दीच असतात. त्यांनी आता सगळी नावं पण सांगितली. आणि त्या अनहेल्दी वस्तू किंवा ते जे प्रोडक्ट आहेत किंवा काय, तर त्याचा काय इम्पॅक्ट असतो मी थोडंसं तुम्हाला शेवटी सांगणार आहे. म्हणजे आरोग्य मुलांचं आता बिघडायला लागले काय बघा, चांगलं आहे मुलांचं आरोग्य. आता आपण बघतोय जरा व्हायरल झालं, अमुक झालं तमुक झालं, किती मुलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातनं प्रॉब्लेम आहे लक्षात आलं. तर त्याचं मूळ काय कारण आहे आणि ते कोण करतं त्याला आपणच ऍज अ पालक म्हणून आपणच त्याला कारणीभूत असतो. हे सगळं मुलांना अनहेल्दी पदार्थ आहेत नाही आणून कोण देतं, आपणच देतो लक्षात आलं. मग आपणच द्यायला लागलो की नाही, तर मग माहिती कोणाला पाहिजे, ऍज अ पालक म्हणून किंवा काय आई वडील म्हणून तुम्हालाच माहिती पाहिजे. आणि ही काय असते की लोकांना सायंटिफिक जे आहे की नाही शास्त्रोक्त माहिती नसते. आणि हे जाहिराती पण असतात बघा या सगळ्या पदार्थांच्या आणि वस्तू ज्या आहेत ना, मॅगी वगैरे आता मॅडमनी सांगितलं सगळं, त्या सगळ्या टीव्हीवरती याच्यावरती मोबाईलवरती पण सगळ्या ते जाहिराती असतात. आणि ते हॅमरिंग होत असतं त्या मुलांच्या वरती सुद्धा आणि आई वडिलांच्या वरती सुद्धा. आणि मग काय होतं ते हॅमरिंग झाल्यामुळे ते आपण पदार्थ घेतो ती मुलं आणि त्याची त्यांना काय होते सवय लागते. तर आजचं जे फ्युल इन्फॉर्मेशन आहे की नाही तर ते डायनोशेक. तर आपल्याला कसं आहे कंपनीचे आहेत की नाही तरी वेगळे रेंज आहे, प्रोडक्ट रेंज आहे. तर ते कसं काही टार्गेटेड न्यूट्रिशन आहे, हार्ट हेल्थ आहे, डायजेस्टिव्ह हेल्थ आहे, स्किनच्या रिलेटेड आहे, वेट लॉसच्या अँगलनं वगैरे आहेत की नाही. तर हे काहीतरी आपल्याला बॉडीमध्ये कमी पडत असतं आणि मग ते आपले हार्ट म्हणा किंवा तुमचं स्किन म्हणा किंवा काय, तर ते तुमचं ते बिघडत असतं किंवा त्याचं हेल्थ कमी होत असते. तर ते टार्गेटेड न्यूट्रिशन पण आहे. मग कंपनीने या ठिकाणी काय केले मुलांच्या अनुषंगाने सुद्धा जे आहे की नाही तर तो एक स्वतंत्र प्रोडक्ट आहे तर ते डायनोशेक आहे. त्याची पहिला मी तुम्हाला बाकी माहिती सांगतो लक्षात आलं. पहिल्या पार्ट मध्ये काय आहे त्याची माहिती असणार आहे. नंतर आता ऍव्हरेज जे लोक देतात बोर्नमेट आहे ना तर ते देतात, तर त्याचा पण काय माहिती नाहीये लोकांना की त्यांनी का नाही दिलं पाहिजे लक्षात आलं. आणि काही ह्या डायनोशेक मधल्या 1-2-3 इन्ग्रेडियंट्स आहेत की त्याचा तुम्हाला कसा म्हणजे तुम्हाला विश्वास बसण्यासाठी किंवा तुम्हाला त्याचं बाबा हे काय होतं नेमकं त्यातले 2 ते 3 इन्ग्रेडियंट्सची मी तुम्हाला सायंटिफिक माहिती सांगणार आहे की हे कसं बेनिफिशियल असतं रिझल्ट काढायच्या अँगलनं लक्षात आलं. तर पहिल्यांदा बघा डायनोशेक आहे की नाही तर ते त्याच्यामध्ये हे प्रोटीन मुलांना जे आहे की नाही प्रोटीन आपल्याला पाहिजे तेवढे मिळत नसतं. तर याच्यामध्ये बघा काय काय आहे. तर वेल बॅलन्स मध्ये तुम्हाला की नाही 2 स्कूप ज्यावेळी आपण घेतो 2 चमचे त्याच्यामध्ये असतो 21 ग्रॅम तुम्हाला ते जातं प्रोडक्ट पावडर जाते, पावडर फॉर्म मध्ये असतं लक्षात आलं. 21 ग्रॅम ज्यावेळी पावडर जाते की नाही तर त्यावेळी तुम्हाला त्याच्यामधनं काय मिळतं तर ते 80 कॅलरीज मिळतात. कॅलरी किती मिळतात, 80 कॅलरीज मिळतात लक्षात आलं. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं बघा काय मिळतं त्याच्यातनं 13 विटॅमिन्स मिळतात लक्षात घ्या. विटॅमिन, जीवनसत्व, 6 प्रकारचे मिनरल लक्षात आलं. मिनरल्स त्या ठिकाणी 6 प्रकारचे वेगवेगळे मिनरल्स आहेत. तर ते खनिज म्हणतो ना मिनरल्स म्हणजे 6 ग्रॅम प्रोटीन मिळतं. प्रोटीन किती मिळतं तुम्ही जे घेतात 2 स्कूप घेतात 6 ग्रॅम प्रोटीन मिळतं. कार्बोहायड्रेट त्याच्यामध्ये 13 ग्रॅम असतं, 13 ग्रॅम कार्बोहायड्रेट असतं. आणि फॅट ओनली फक्त 0.29 ग्रॅम एवढं असतं. 0.29 ग्रॅम फॅट असतं म्हणजे त्याच्यामध्ये फॅट असं नाके बरोबर आहे. सगळ्यात महत्वाचं त्याच्यामध्ये विटॅमिन ए, सी, ई हे सगळे विटॅमिन ए, सी, ई वर्क ॲज अ अँटीऑक्सिडंट. अँटीऑक्सिडंट म्हणजे पेशी लेवलचा कचरा स्वच्छ करायचं काम हे अँटीऑक्सिडंट करत असतात. फ्री रॅडिकल तयार होतात तर ते त्याच्यामध्ये विटॅमिन ए, सी, ई. आणि याच्यामध्ये प्रामुख्याने बी विटॅमिन सी सिरीज आहे. विटॅमिन बी B1, B6, B12 वगैरे आहे की नाही फोलिक ऍसिड वगैरे, तर ते त्याच्यामध्ये सुद्धा बी विटॅमिन सी सिरीज आहे. तर ह्या बी विटॅमिन्सचा काय रोल असतो. आता आपला पण फॉर्म्युला 1 डबा आहे बघा त्याच्यामध्ये सुद्धा बी विटॅमिन्स भरपूर आहेत. मल्टीविटॅमिन कोण घेता बघा त्याच्यामध्ये सुद्धा बी विटॅमिन्स भरपूर आहेत. तर हे बी विटॅमिन्स हे कसं असते विटॅमिन बी आणि विटॅमिन सी हे वॉटर सोल्युबल आहे लक्षात. ते पाण्यात विरघळतात आणि आपल्या शरीरामध्ये 70-75% पाणी आहे आणि तर ते बॉडी स्टोअर करू शकत नाही.
साठवू शकत नाही. बी विटॅमिन, सी विटॅमिन हे तुम्हाला डेली बेसिस रोज घ्यावे लागतात. आणि या बी विटॅमिनचा प्रामुख्याने रोल काय असतो की आपण जे काय खातो का नाही किंवा काय मोठा रोल सांगतो मी तुम्हाला. बाकी त्याचे भरपूर फायदे आहेत. तर आपण जे कार्बोहायड्रेट खातो का नाही तर ते एनर्जी मध्ये कन्व्हर्ट व्हायला लागतात, बाकी चरबीमध्ये. लक्षात आलं, ते एनर्जी मध्ये कन्व्हर्ट व्हायला तर त्याच्यामध्ये फार मोठा रोल असतो की नाही तर तो बी विटॅमिनचा असतो. बी विटॅमिन आणि बी विटॅमिन्स रोज गेले पाहिजेत. बॉडी ते पकडू शकत नाही, साठवू शकत नाही, मग डेली बेसिस वरती गेलं पाहिजे. आणि म्हणून मग काय होतं की वजन कमी करताना सुद्धा ह्या बी विटॅमिन्सचा रोल असतो. तर हे त्याच्यामध्ये ते बी विटॅमिन्स वगैरे ते वेल बॅलन्स मध्ये त्याच्यामध्ये आहेत. लक्षात आलं. आता याच्यामध्ये सोया प्रोटीन बेस आहे. सोया प्रोटीन आयसोलेट म्हणजे त्याच्यामधनं फॅट पूर्ण काय केलेलं असतं, बाजूला काढलेलं असतं. 43% त्याच्यामध्ये फॅट असतं सोयाबीन मध्ये, लक्षात घ्या. त्याच्यातलं फॅट काय केलेलं आहे त्या बाजूला त्याच्यामध्ये काढलेलं आहे. तर हा त्याच्यामध्ये सोया बेस वगैरे मी तुम्हाला सांगितलं. किती काय काय 13 विटॅमिन 6 मिनरल्स वगैरे मिळतात हे सगळं कळालं का? तर आपल्याला आता हे कसं तयार करता नाही की नाही. आता दुधात ना आता एव्हरेज मुलं बघा, आई वडील काय करतात, मुलांना दूध देतात. मग सगळ्यांना दूध परवडतं काय नाही. आणि आता दूध किती शुद्ध स्वरूपामध्ये मिळतं. भारताची लोकसंख्या किती आहे आता मॅडम सांगतात बघा, जनावर किती आहेत, मग एवढा मिल्कचा दुधाचा सप्लाय कुठून येतो. त्यामुळे तो क्वेश्चन मार्कच आहे, शुद्ध स्वरूपामध्ये दूध मिळतं का नाही वगैरे किंवा काय. तर आता मिळतंय अशी कल्पना करा. तर सगळ्यांना ते परवडतं काय, तर तो पण एक भाग आहे. दूध सगळ्यांना परवडतं नाही परवडतं. तर ह्या डायनोशेक जो आहे ना तो प्रिपेअर कशात करायचा, दुधामधनं सुद्धा तुम्ही देऊ शकता आणि पाण्यामधनं सुद्धा देऊ शकता. ही त्याची स्पेशालिटी आहे. अरे दुधाची आवश्यकता नाही, तुम्ही रेग्युलर पाण्यातनं पण देऊ शकता. लक्षात आलं. तर 240 ml पाणी आपण जो शेक करतो की नाही, आता आपण जो शेक पितो बघा सगळेजण, कोण कोण पिता, तर तसंच 240 ml पाणी. लक्षात आलं. तर त्यात ते 2 स्कूप टाकायचे. साखर टाकायची आवश्यकता बिलकुल नाही. लक्षात आलं, बिलकुल त्याच्यामध्ये साखर वगैरे टाकायची त्याच्यामध्ये आवश्यकता नाही. आणि ते पाण्यात मिक्सर मध्ये असं फिरवून दिला की शेक सारखा आपण जसा शेक पितो की नाही, दूध कोल्ड्रिंक वगैरे, चिक्कू शेक, मँगो शेक, तर तसा तो पाण्यातनं शेक तयार होतो. म्हणजे दुधाची आवश्यकता आहेच काय नाही आहे. जर तुमच्याकडे फ्रीली अवेलेबल होतंय, दूध तुमच्याकडे उपलब्ध असेल तर आपण ती दुधामधनं सुद्धा देऊ शकतो. आता दुधामधनं सुद्धा देताना 2 प्रकारे आहे. आपण रेग्युलर जो शेक करतो, लक्षात आला, तर तो तसा दुधात टाकून सुद्धा 2 चमचे टाकायचं. पण दूध कोमट किंवा गरम घ्यायचं नाही, नॉर्मल टेम्परेचरचं दूध. लक्षात आलं. आणि ते 2 चमचे त्यात टाकायचं, मिक्सर मध्ये तुम्ही फिरवून घेतला तर तो दुधातला सुद्धा तो एकदम डिलिशियस तो शेक तयार होतो. लक्षात आलं. आता त्याला आणखीन पर्याय आहे. बाबा गडबड आहे किंवा काय आणखीन तुम्ही तेवढा वेळ तुम्हाला नाही आहे, तर आपण दुधामध्ये मुलांना बघा, आता ते बोर्नव्हिटा बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे, त्यातला काय मायनस पॉईंट आहे. तर बोर्नव्हिटा घालून असं पटकन तुम्ही हलवून स्टर करून देता बघा. तर तसं सुद्धा हे डायनोशेक तुम्ही मुलांना देऊ शकता. मग ते कसं द्यायचं, तिथं कोमट दूध चालतं, गरम कोमट दूध म्हणतो की नाही तिथं चालतं. ते फुटत वगैरे नाही. तर कोमट दुधामध्ये 1 चमचा वयाप्रमाणे ते 2 चमचे वगैरे आहे की नाही, तर ते त्या ठिकाणी तुम्ही गायडन्स खाली ते ऍड करू शकता. तर ते चक्क त्याच्यात दुधात टाकायचं, हलवायचं चमच्यानं आणि ते डायरेक्ट ते तयार होतं. लक्षात आलं. म्हणजे तसं पण त्या ठिकाणी देऊ शकता, डायरेक्ट दुधात टाकून चमच्यानं हलवून, किंवा तुम्ही पाण्यातनं शेक करून, किंवा दुधातनं नेहमी शेक करतो तसं. म्हणजे चॉईस तुम्हाला आहे, तुमच्या ह्याच्याप्रमाणे ते मुलांना शेवटी कसं दिल्यानंतर कसं आवडतं त्या पद्धतीनं ते त्या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. तर आता ह्याच्यामध्ये काय असते की मुलांना हे विटॅमिन्स, मिनरल, वाढतं वय असतं बघा मुलांचं आहे की नाही, वाढतं वय असतं, त्यांचं वय वाढत असतं, उंची वाढत असते. त्यामुळे थोडंसं सुरुवातीला की नाही त्यांनी काही जरी खाल्लं इकडे तिकडं तरी त्यांना तसा लगेच काही ऍडव्हर्स इफेक्ट होत नसतो. लक्षात आलं. काही जरी आवडतवळ जरी खाल्ली मुलांना, कारण का ते खेळत असतात, नाचत असतात, इकडं तिकडं, त्यांची मुवमेंट बघा मुलांची किती असते. आणि त्याच्यामध्ये काय होतं की त्यांना ते पचतं, ते बर्न करत असतात, सगळं वापरत असतात. त्यामुळे तसं लगेच मुलांना काय की नाही हे अनहेल्दी खाल्ल्यामुळे लगेच काय त्रास होत नाही. पण हे अनहेल्दी पदार्थ जे असतात ना, तर त्याचं ती सवय लागते. मग ते चॉकलेट असू दे किंवा हे कुरकुरे असू दे किंवा आणखीन काय असू दे, हे मॅगी वगैरे किंवा पिझ्झा, बर्गर किंवा हे अनहेल्दी पदार्थ असणार ना, तर त्याची ती सवय लागते. आणि मग ते काय होते, तर ती सवय नंतर तशीच राहते. आणि मग त्याचा काय होतो, तो ऍडव्हर्स इफेक्ट त्या ठिकाणी मुलांना होत असतो. लक्षात आलं. तर हे आता बघा, हे अनहेल्दी पदार्थ तुम्ही बघा मुलांना, आपण तुम्ही ऑन पेपर लिहून काढा, आज मुलांनी काय काय खाल्लं, आज काय काय खाल्लं, आणि त्याच्यामध्ये हेल्दी पदार्थ कुठला असतो. किती मुलं पालेभाज्या, आई मुलांना भाज्या वगैरे खातात वगैरे, असंही मुलं पालेभाज्या वगैरे खात नाहीत, फळं खात नसतात. लक्षात आलं. आपण तर कुठं फळं खातो. लक्षात आलं. तर हे सगळे विटॅमिन्स आणि मिनरल्स जे आहेत की नाही, हे प्रामुख्याने विटॅमिन्स तुमच्या फळामधनं मिळत असतात. मिनरल्स वगैरे जे आहेत की नाही त्याच्यामधनं, ते तुम्हाला पालेभाजीमधनं सुद्धा विटॅमिन्स मिनरल्स मिळत असतात.
मग हे मुलं ते आता खातच नाही आहेत. मग हे जर खात नाही तर आपल्याला हे त्यांना पाहिजे आहे वाढीसाठी. निसर्गानं आहे की नाही आपल्याला फक्त 6 पदार्थ दिलेत. कार्बोहायड्रेट, प्रोटीन, नंतर फॅट, विटॅमिन्स, मिनरल्स आणि पाणी. हे 6 सोडून काही नाही आहे. हे वेल बॅलन्स मध्ये आता 13 प्रकारचे विटॅमिन्स आणि मिनरल्स आणि 6 प्रकारचे मिनरल्स आणि 13 प्रकारचे विटॅमिन्स इसेन्शियल जी बॉडी नाही तयार करू शकत. इसेन्शियल शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. तुम्हाला बॉडीला तयार करता येत नाही हे विटॅमिन्स मिनरल, ते आहारामधून वरनच जावे लागतात. मग हे ज्यावेळी जातात 13 प्रकारचे विटॅमिन्स आणि 6 प्रकारचे मिनरल हे वेल बॅलन्स मध्ये गेले पाहिजे. आता बघा आपण हे जे खातो की नाही आपण ऍव्हरेज बघा तुम्ही जेवढा आता तुम्हाला मग कसा याचा उपयोग कसा होतो बघा. ऍव्हरेज आपण जी मुलं खातात की नाही गोड पदार्थ खातात बघा. हे गोड खातात की नाही आपण सुद्धा मोठे लोक सुद्धा जेवढं तुम्ही साखर गोड वगैरे खाल ना तर तिथं काय होत असतं तुमचं तर म्हणजे डायबिटीज लोकांनी फक्त साखर खाऊ नका असं नाही आहे. हे मुलांना सुद्धा आता तुम्ही किती साखर चॉकलेट कॅडबरी हे सगळे एनर्जी ड्रिंक वगैरे देतात बघा फ्रूट ज्यूस वगैरे किंवा काय तर हे सगळं गोड पदार्थ बर्फी पेढा चिवडा हे जे असतं की नाही तर सगळ्या याच्यामधनं काय जात असतं साखर. लक्षात आलं तर ही साखर किती घातक असते लक्षात आलं. आणि त्याच्यामुळे काय होतं की तुमचं मुलांचं आरोग्य बिघडत असतं. मुलं वांडपणा करतात की नाही अवखळ असणं वेगळं लक्षात घ्या. ह्याच्यावरती रिसर्च आहे. वांडपणा करतात फारच म्हणजे आवरत नाहीत बघा दंगा करतात. शुगर इंटेक साखर साखर जेवढी मुलं खातील चहामध्ये घालतो ती साखर आणि त्याच्यामुळे ती वांडपणा म्हणजे जादा प्रमाणात वांडपणा करतात की नाही तर त्याचं कारण ते साखर आहे. साखर त्यांना द्यायचं बंद करा त्यांचा वांडपणा आपोआप म्हणजे आहे की नाही तर तो आपोआप कमी होतो. तर ह्या साखरेमुळे काय होत असतं हे आता कशा कशातनं जाते मी तुम्हाला सांगितलं. तर ह्या ह्याच्यातनं काय होतं त्यांचा संपूर्ण आपलं सुद्धा मोठ्या लोकांचं सुद्धा गट मायक्रोफ्लोरा पूर्ण बिघडतो. जे गट मध्ये आपल्या लहान आतड्यामध्ये मोठ्या आतड्यामध्ये जे तुमचं गट मायक्रोफ्लोरा म्हणतात त्याला म्हणजे तुमचं पूर्ण तिथं सगळं डिस्टर्ब होतं. आणि म्हणून बघा सगळं कोणाला तक्रार आहेत बघा मुलांच्या अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेशन होत नाही एकाग्रता होत नाही एका ठिकाणी बसत नाही अवखळ असतात की नाही. असंही मुलं चंचल असतात पण ते चंचल असण्याचं कारण अभ्यास करताना एकाग्रता होत नाही किंवा काय त्याचं मोठं कारण जे आहे की नाही तर तो गट मायक्रोफ्लोरा डिस्टर्ब असतो. का तर हे अनहेल्दी सगळं खाल्लं जातं. आता मॅडमने सांगितलं की नाही डीमार्ट मध्ये आपण सगळं आणतो बघा हे सगळं असलंच सगळं खातात आणि त्यांचा तो गट मायक्रोफ्लोरा असतो म्हणजे त्यांचे चांगले बॅक्टेरिया पूर्ण डिस्टर्ब असतात आणि मग ते गट ब्रेन एक्सिस असतं लक्षात आलं. आणि म्हणून मग हे डायनोसेक जेवढे आपण देतो की नाही तरी विटॅमिन मिनरल प्रोटीन वगैरे जातात आणि मग त्याचं गट मायक्रोफ्लोरा डिस्टर्ब होत नाही. तो कशामुळे होतो साखर साखरेचे पदार्थ चॉकलेट कॅडबरी जेम्स आपण 5 स्टार वगैरे मुलांना आता हॅपी बर्थडेला काय काय देतात बघा. शाळेमध्ये सुद्धा कित्येक शाळेमध्ये ते वाटतात लक्षात आलं. याला पालकांनी विरोध करायला पाहिजे खरं म्हटलं तर ह्याच्यामुळे काय असतं त्यांचा गट मायक्रोफ्लोरा पूर्ण डिस्टर्ब होतो. मुलांचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही का तर त्या साखरेमुळं साखर जी असते की नाही त्याच्यामध्ये फ्रुक्टोज ग्लुकोज वगैरे जे असतं की नाही तर त्याच्यामुळे त्या साखरेमुळे काय होत असतं तर तिथले त्यांचे बॅक्टेरिया बॅड बॅक्टेरियांची संख्या वाढते आणि गुड बॅक्टेरिया जे असतात हेल्दी बॅक्टेरिया ती संख्या कमी होते आणि तिथं ती संख्या कमी झाल्यामुळं गट ब्रेन एक्सिस असतो. शेवटी कॉन्सन्ट्रेशन व्हायला पाहिजे लक्षात राहायला पाहिजे तुमचा IQ वाढायला पाहिजे लक्षात मुलांना लक्षात राहत नाही किंवा काय तर ते गट ब्रेन एक्सिस असतं आणि मग त्याच्यामुळे त्यांचं काय होतं त्यांची इम्युनिटी सुद्धा कमी होते. ते चांगले बॅक्टेरिया ते साखर हे कशाचं खाद्य आहे ते साखर हे तुमच्या कॅन्सरच्या पेशींचं पण खाद्य आहे लक्षात आलं. त्यामुळे कॅन्सरच्या लोकांनी साखर त्यांना नको असतो तो भाग वेगळा लक्षात आलं. तर दात खराब होतात बघा मुलांचे दात खराब असतात तर ते बॅक्टेरिया तिथं दात कीड वाढते तर ते गोड पदार्थ असतो ना तर त्या बॅक्टेरिया ते वाढतात बॅड बॅक्टेरिया मग ते दात वगैरे किडतात. मग असे एवढे साईड इफेक्ट आहेत की नाही किंवा काय तर हे वेल बॅलन्स मध्ये जेवढे आपण 2 स्कूप तुम्ही डायनोशेक देता ते विटॅमिन्स मिनरल तुम्हाला सांगितलं ते सगळं जातात आणि त्याच्यामध्ये कसं होतं की हे गेल्यामुळे त्यांची इम्युनिटी वाढते रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तुम्हाला मुलांना दवाखान्यात न्यायला लागणारच नाही. जरा काही त्रास बदल आता बघा पावसाळ्याचे दिवस येत आहेत इम्युनिटी लो राहते जरा काही बदल झाला की मुलांना लगेच सर्दी होते अमुक होते तर त्यांची इम्युनिटी बूस्ट होते लक्षात आलं. त्यांचा IQ वाढण्यासाठी त्यांची एकाग्रता वाढण्यासाठी हे सगळे वेल बॅलन्स मध्ये विटॅमिन्स मिनरल्स हे त्यांना काय होतात त्या ठिकाणी मिळायला लागतात. आता त्याच्यामध्ये ते फ्लेवर सुद्धा 2 आहेत. कंपनीने चवीचा पण विचार केलाय. एक स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे आणि एक चॉकलेट फ्लेवर आहे. 2च फ्लेवर मध्ये येतं कुठला जो आवडेल त्या ठिकाणी देऊ शकतात. आता ह्याच्यामधलं बघा एक इन्ग्रेडियंट मी तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला आणखीन जास्त त्याचा कसं होतोय कॅल्शियम कॅसिनेट म्हणून त्याच्यामध्ये एक इन्ग्रेडियंट आहे कॅल्शियम कॅसिनेट लक्षात आलं. तर ते कॅल्शियम कॅसिनेटचा काय रोल आहे लक्षात घ्या. तर काय असते अमायनो ऍसिड रिलीज होण्यासाठी प्रोटीन आहे ना 6 ग्रॅम प्रोटीन जातं
हे 2 स्कूप ज्यावेळी घेतो आपण तर 10 ग्रॅम प्रोटीन जातं. म्हणजे कंपनीचे हे जे प्रोडक्ट आहेत ना, सायंटिस्ट, डॉक्टर, त्याच्यामध्ये हे करणारे रिसर्च करणारे सगळे लोक आहेत आणि डायटिशियन त्याच्यामध्ये आहेत. हे रिसर्च आहे. लक्षात आलं तर त्याच्यामध्ये मग कॅल्शियम कॅसिनेटचा काय रोल असतो, तर 6 ग्रॅम प्रोटीन जातं. मग ते प्रोटीन ब्रेकडाऊन व्हायला पाहिजे. लक्षात आलं, त्यातनं अमायनो ऍसिड रिलीज व्हायला पाहिजे. मग ते रिलीज होण्याचं जे काम आहे की नाही, तर ते 6 ग्रॅम नाही तर प्रोटीन खाल्लंय पण ते पुढं ब्रेकडाऊन होऊन त्याचा जे उपयोग करून घेता आला पाहिजे बॉडीला, तर ते होणं आवश्यक असतं मुलांच्या अँगलनं. तर त्याच्यात कॅल्शियम कॅसिनेट म्हणून एक इन्ग्रेडियंट आहे आणि त्यानं काय होतं, तर ते प्रोटीन ज्यावेळी जातात त्यातले ते अमायनो ऍसिड ब्रेक होतात आणि मग ते लागू पडते. म्हणजे उपयोगी यायला पाहिजे ना, तर त्याच्यामध्ये कशाचं आहे, तर ते कॅल्शियम कॅसिनेट. म्हणजे हे रिसर्च आहे. मला हे त्या ठिकाणी मी मुद्दाम का सांगितलं की मग त्याचा उपयोग होतो. प्रोटीन खाल्ले मी असंही मुलं प्रोटीन खात असतात, दूध पित असतात आणि काय तुम्ही कशातनं प्रोटीन देता बघा मुलांना. पण आता हे कॅल्शियम कॅसिनेट कशातनं मिळणार, मग ते अमायनो ऍसिड रिलीज होत नाही, मग ते लागू पडत नाही. लक्षात आलं. आणि म्हणून मी एक इन्ग्रेडियंट मी तुम्हाला सांगितलेलं हे कॅल्शियम कॅसिनेट. तर हे का, तर हे रिसर्च आहे. कंपनीचे सायंटिस्ट, डॉक्टर, डायटिशियन वगैरे नाही, त्यांनी याचा सगळा विचार केलेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा क्रोमियम आहे बघा. हे मिनरल्स म्हटले ना, 6 मिनरल्स, तर ते क्रोमियम इकडे डायबिटीसच्या लोकांना पण इन्शुलिनचं आत जायला पाहिजे ना, तर इन प्रेझेन्स ऑफ इन्शुलिन म्हणजे क्रोमियम इन्शुलिन व्यवस्थित काम करत असतं. मग मुलांना कुठे इथं मुलं भरपूर साखर खात असतात बघा, आजही तिकडे खात असतात. जिथं क्रोमियम जर कमी पडलं तर तिथं काय होणार आहे, त्या मुलांना त्याचा पण साईड इफेक्ट होणार आहे. मग असे हे कॉम्बिनेशन जे आहे की नाही, तर त्या ठिकाणी ते व्यवस्थित केलेलं आहे. तर एवढे सगळे बेनिफिट्स आहेत त्यांनी मुलांना. आपण जर रोज तुम्ही 1 वेळा देऊ शकता, 2 वेळा देऊ शकता. आता कित्येक मुलं बघा, काय ते तुम्ही शाळेला पाठवताना काय देता बघा. जर तुम्ही शाळेला पाठवताना मुलांना हे 2 स्कूप जर त्यांना दुधातून दिले किंवा पाण्यातनं सुद्धा मगाशी सांगितलं तसं दिलं, तर त्यांना वेल बॅलन्स मध्ये सगळे डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत त्या मुलांना जे पाहिजे की नाही ते जे डिझाईन केले की नाही, त्याचं 13 आणि 6 व्हिटॅमिन्स मिनरल्स वगैरे सांगितलं, तर त्यांना त्यांच्या वाढीसाठी ग्रोथसाठी त्यातले जे कॉम्बिनेशन आहे तर ते व्यवस्थित केलंय. मोठ्यांचं कॉम्बिनेशन वेगळं असतं, तर ते जे कॉम्बिनेशन आहे की नाही, तर ते लहान मुलांच्या अँगलनं त्या ठिकाणी ते केलेलं आहे. 30 दिवसात ते डबा संपवावा लागतो. एकदा ओपन केला की 30 दिवसानंतर काय होतं, त्या हवेच्या संपर्कात येत असतं. आपण तो पण उघडतो, झाकतो वगैरे की नाही, तर 30 दिवसाच्यात संपवायचं का, तर जेव्हा ते हवेच्या संपर्कात येतं तर त्याच्यातले त्याची जी हे असते उपयुक्तता ती हळूहळू कमी होत असते. म्हणून एकदा डबा फोडलाय आणि तो 2 महिने, 3 महिने, 4 महिने वापरतच बसलोय असं नाही करायचं. पुरवून वापरतो का नाही, असं नाही करायचं. तो एकदा ओपन केल्यानंतर 30 दिवसाच्या आत संपवायचं का, त्याचं सायन्स आहे. हवेच्या संपर्कात येतो त्यामुळे त्याच्यातली जी तीव्रता असते, त्याची उपयुक्तता, तर ती हळूहळू कमी व्हायला लागते. लक्षात आलं. तर त्या अँगलला कोणाकोणाला पाहिजेत एवढे सगळे आपल्या मुलांच्या. आपण बघा आता मॅडम पण म्हटलं की नाही, आपण सगळं काय करतो, सगळं मुलांसाठी करत असतो. पैसे मिळवणे, अमुक मग त्यांच्या नावानं. आरोग्याच्या संदर्भात आपण मुलांसाठी काय देतो, किती आई वडील मुलांना खेळायला जा, म्हणजे ग्राउंडवरती ते मोबाईल वरती नव्हे, किती मुलांना खेळायला जा किंवा हे करत असतात, प्रोत्साहित करत असतात. लक्षात आलं. तर हे आपण आरोग्याच्या अनुषंगाने की नाही ही इन्व्हेस्टमेंट जर केली, तुमचे कितीतरी म्हणजे जे आरोग्य बिघडतं मुलांचं, वरचेवर डॉक्टरकडे जावं लागतं किंवा काय वगैरे, कारण का इम्युनिटी वाढते, त्यांची ग्रोथ चांगली होते, मेंटल ग्रोथ सुद्धा होते आणि फिजिकल सुद्धा ग्रोथ होते. तर ह्या वाढ होत असताना ते मुलांना मिळत नसतात व्हिटॅमिन्स, मिनरल्स वगैरे, प्रोटीन वगैरे, आणि म्हणून त्यांची वाढ व्यवस्थित होत नाही. मग आता होतच नाही काय होतं की, पण जी अशी स्ट्रॉंग व्हायला पाहिजे इम्युनिटी वाढवणं किंवा काय वगैरे. आता ऍव्हरेज मुलांची बघा तब्येत कशी असते किंवा काय, तर त्याचं कारण का, तर की लॅक ऑफ विटॅमिन्स आणि मिनरल्स किंवा हे आपल्याला प्रोटीन किंवा याची डिफिशियन्सी राहते. आणि हे ज्यावेळी आपण 2 वेळा जेव्हा देतो की नाही, तुम्ही आता त्याच्यामुळे 1 चमचा असू दे, वयाप्रमाण असते, सकाळ संध्याकाळ 1 चमचा, सकाळ संध्याकाळ 2 चमचे दुधातनं मी सांगितलं कसं करायचं सांगितलं, हे जर दिलं ना तर मस्त. मग आपल्या मुलांचं आरोग्य चांगलं पाहिजे की नाही पाहिजे. तर आता मी शेवटचं सांगतो, जो बीबी से करे प्यार वो प्रेस्टिज से कैसे करे इनकार. कोण कोण प्रेम करता बायकोवर, मी माझ्या बायकोवर प्रेम करतो, प्रेस्टिजला कोणी इन्कार करणार नाही. तर जो बच्चों से करे प्यार वो डायनोसेक्स से कैसे करे इन्कार. मुलांच्यावर, नातूंच्यावर प्रेम करता का नाही, करता ना खरोखर, मग आजपासून लगेच डायनोसेक्स चालू करा. आणि सगळं करतो ना ते मुलांसाठीच करतो ना, तर ती ही इन्व्हेस्टमेंट आहे, मुलांच्या अँगल नाही की नाही, ही इन्व्हेस्टमेंट आहे. आणि ती जर आपण केली तर भविष्यात त्यांची पण काय आरोग्य चांगलं राहणार आहे. आणि जेवढं आरोग्य चांगलं तर त्यांच्या शिक्षणामध्ये सुद्धा काय होणार आहे, त्यांची चांगली प्रगती झालेली दिसून येणार आहे. ओके मॅडम. चलो जोरदार क्लॅपिंग करू विजय शेट्टी सरांसाठी. खाली मेसेज पडायला लागले
की नाव काय, हे काय, ते काय. तुम्हाला ज्यांनी लिंक दिल्या ना त्यांच्या बरोबर कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला सांगतील सगळं. ते कुठं मिळतं ते पण सांगतील, ते कसं मागवायचं घ्यायचं तेही सांगतील. त्याच्यामुळे त्यांच्या बरोबर बोला, कारण विथ गायडन्स करावं लागतं, विदाऊट गायडन्स नाही. काही जण म्हणतायत नोट्स काढता येत नाही, छोटे सर स्लो काढा. पहिला डोकीत नोट्स काढा सारखं सारखं होतं हे. त्यामुळे पहिला डोकीत प्रिंट करून ठेवा आणि मग बाकी नोट्स. वेळेत संपवायचं असते वेळेत. नोट्स महत्वाच्या नाही आहेत, ऐकणं आणि व्यवस्थित ऐकणं महत्वाचं. आणि सारखं सारखं मिळतो. आज कुठेपर्यंत आलाय बघा, त्याच्या पुढच्या वेळेला काढा. ज्यांचे नोट्स राहिलेत त्या लोकांनी. नोट्स पेक्षा आपल्याला ह्याच्याबद्दल माहिती करून घेणं. आपल्याला एवढी सगळी सर सांगितली एवढी माहितीची गरज नाहीये. तुम्ही एवढंही सांगू शकता, हे चिल्ड्रन्स न्यूट्रिशन आहे, 17 विटामिन्स आणि मिनरल्स आहेत इसेन्शियल, जे वरून घ्यावे लागतात ते. बेस्ट पैकी कॅल्शियम आहे, ग्रोथचं वय आहे, कॅल्शियम खूप महत्वाचं आहे. मसल ग्रोथ आणि बोन्सचा ग्रोथ एकदम व्हावा लागतो. ओके, त्यामुळे हे गरजेचं आहे. किती वयापर्यंत द्यावं लागतं, ऑलरेडी त्याच्यावर दिले 2 वर्ष. पण आपल्याला ज्या वेळेला आईला दूध कमी व्हायला लागतं, त्यावेळेला बाहेरून दूध ज्या वेळेला फूड देणार आहे त्यावेळेला त्याची चिमटभर तुम्ही जे दूध यूज करणार आहे त्याच्यामध्ये वापरू शकता. मी स्वतः माझ्या नातीसाठी वापरलेला आहे आणि त्याच्यामुळं इतके हेल्दी आहेत. दवाखाना काही करायला लागत नाही. ह्याच्यामुळं भूक वाढते. वय वाढलेल्या लोकांना सुद्धा ज्यांची भूक कमी होते, त्या लोकांना सुद्धा आपल्याला वय वाढलेल्या लोकांना ज्यांचं वजन खूप कमी आहे त्या लोकांना पण आपण देऊ शकतो. ओके, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. किती वयापर्यंत काय, या सगळ्या आहेत. आज ज्यांनी लिंक दिले त्याला विचारा, तो सांगतो तुम्हाला, सगळं गाईड करतो. त्याच्यामुळं आणि फ्लेवर 2 आहेत, एक चॉकलेट आणि एक स्ट्रॉबेरी. 2 फ्लेवर आहेत, दोन्ही मुलांना आवडणारे आहेत आणि एकदम टेस्ट मस्त आहे. ओके, चलो. आज दुपारी 4 वाजता प्राणायामाचा वर्ग, 5 ते 6 वर्कआउट बॅच, 6 ते 7 योगासनांचा वर्ग. माहितीच द्या ना, याच्यावर मेसेज टाकत बसण्यापेक्षा. तुमच्याकडे ज्यावेळेला टॉपिक असेल त्यावेळेला माहिती द्या, माहिती. ओके, चलो. जोरदार क्लॅपिंग करू शेटे सरांसाठी. आणि आता इथं थांबणार आहोत सगळेजण. भेटू आपण उद्याला सकाळच्या सगळ्या वर्गावर, नाही दुपारी 4 वाजता. थँक्यू व्हेरी मच. गुड डे. हरिओम सगळ्यांना.